मी एवढा आजारी आहे, जर्किन घालून आलो आहे. पण म्हणलं मित्र एवढ्या आग्रहाने म्हणतोय खा, तर खायचं होय मित्राला आहे का जाणीव ह्या एवढं सॅक्रिफाईस केलं मी. आधी नव्हती ना, आता नाही. हा ना, परत म्हणेन तू काय केलं माझ्यासाठी. मग खोकला आहे बघा. तरी मी खातो याच्यासोबत गोळा. फुकट असलं तर काही खायचं, कधी खायचं. मला ही गोळा असं आहे, ड्रायफ्रूट 150 रुपयाला. बायकोने बघितलं, बायको खळू ना मला. एका ताटात जेवतोय आम्ही. बायकून तू सुबडा साफ, सगळा सुबडा साफ केलाय. झालं खाऊन, चलो आता घर पे. मित्रांनो, तर आज मी आलेलो आहे आपलं जे हिंदू भूषण स्मारक ट्रस्ट आहे तिथे. मागे बघू शकता बघा, संभाजी महाराजांचा जो पुतळा आहे तिथे. आणि आता जो बलिदान मास चालू आहे त्यानिमित्तानं आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठीच मी आलेलो आहे आज रक्तदान करायला. आणि इथं आल्यानंतर पाहिलं तर कसली सोय केलेली आहे. हे बघा, इकडं हिंदू भूषण स्मारक आहे, संभाजी महाराजांचा पुतळा आहे. आणि इकडं बघा सगळं हे जे बघू दिसतं तिथं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि तिकडंच आता जायचं आहे. आणि इकडं आणायला कारणीभूत आहे आपल्याला अभि. खरं तर यायचंच होतं. हे बघा, जसं मोठं स्मारक आहे ना, तसंच सेम हुबेहूब हे छोटं स्मारक बनवण्यात आलेलं आहे. चला तर मग दर्शन घेऊयात. आणि हे पाहू शकता की बलिदान मास निमित्त इथे रोज संध्याकाळी सर्व शंभूभक्त शिवभक्त एकत्र येतात आणि स्वराज्याच्या धाकल्या धन्याला मानवंदना देतात. आणि त्याच्याच निमित्ताने आज हे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. चला मग आपण हे रक्तदान करूयात. खरं तर मागे 5 ते 6 वेळा मी रक्तदान केलेलं आहे, त्याच्यामुळे मला काही नवीन नाही. चला मला दे ना मग. हा ना, रक्तदान करायच्या आधी खाल्लेलं बरं होईल. केळी वगैरे खाऊन आणि रक्तदानाला पात्र आहे का नाही सगळं चेक करून फायनली रक्तदान केलं. हे बघा, ऋतू भाऊ आणि गणेश महाराज भुजबळ यांनी देखील रक्तदान केलेलं आहे. खरं तर चांगलीच गोष्ट आहे. आपले मित्र आहेत आता बघा, इथे चालले ताक प्यायला. होय, कुठे ताकद कुठे? चलो गाईस, निघालेलो आहे गोळा खायला. आणि बघा हा जो माणूस दिसतोय तुम्हाला, बघा हा फुकट नाही चारला आहे. मला आधी ना अर्धा किलोमीटर चालवलं, म्हणलं इथं ये तिथं ये, आणि मग गोळा खायला घेऊन चालला आहे. बघा असं आहे, तो काम करत होता शॉपवर त्याच्या. आणि मग तिथून म्हणला या, हे असं आहे बघा पोरांचं. पण नशिबाने चांगले मित्र भेटले आपल्याला. मागच्या वेळेस तो खेडशिवापूर वीरला घेऊन गेला, आज गोळा खायला घेऊन चाललाय. हे असे मित्र पाहिजे जीवनात, का हो? बरोबर आहे ना पाटील? बरोबर आहे. हा ना, आणली आमची गोड बोलून. नाही असं नाही, गोड मित्र आहेत, गोडच होणार विषय. चला जाऊया, बघूया आता कसं काय विषय. पिंपरीला जायचं का? कुठं जायचं, पिंपरीला का निगडीला? पिंपरी फायनल झालं आता गोळा खायला. पहिलं निगडीला जायचं होतं, आता पिंपरीला झालं. चला गोळा खायच्या आधी पहिलं हे का, याचा आवडता वडापाव आहे भावेश्वरी आहे ना, तुझ्या आवडचं आहे ना? हे बघा, इथे शाहूनगरला खायला आलो होतो. कोणाला आवडतो सांगा बरं. हे बघा बाबा, हे पिंपरीचं मेन मार्केट. आणि इथून ब्रिजच्या खालून निघालं ना की मग गोळ्यावाल्याचा जातो रस्ता. या बघा, इथं जी लाईन आहे या लाईनमध्येच आहे. पुढे गेला A1 अशोक आईस गोला. बघा कशी गर्दी त्याच्या पुढं. इथंच आहे, लावा इथंच गाडी. A1 अशोका गोला. नक्की हा गोळा कुठं, याची लोकेशन बघा. पिंपरीतून बाहेर पडताना जो काही ब्रिज खालून रस्ता येतो त्याच्या पुढे आल्यानंतर A1 अशोक आईस गोला आहे. नावाप्रमाणेच A1 आहे. याच्यामध्ये एवढी व्हरायटी, एवढे मेनू आहेत. सरबत, गोळ्यामध्ये पण खूप सारे प्रकार आहेत. हे बघा, आता गोळ्यामध्ये बघा तुम्ही, काला खट्टा गोळा, ऑरेंज गोळा, मिल्क मेड गोळा, डिश गोळा, एवढे सगळे मेनू आहेत आणि सगळे A1 आहेत. तू घेऊन पण आला काय? एक्स्ट्रा मला 20 रुपये 30 रुपये नको, मलाही नको तुलाही नको. खा. काय काय याच्यात? आपलीच बॉटल पाडली नव्हती. मलाही गोळा असं आहे, ड्रायफ्रूट 150 रुपयाला.
आम्ही ना ड्रायफ्रूट मला एक गोळा घेतला आहे जो की 150 रुपयाला भेटला बरोबर ना. हां 150 रुपयाला घेतला आहे बघा. त्याच्यात किती काजू आहे, शेवा आहे, ते पिस्ता आहे, बदाम आहे आणि त्याच्यामध्ये अजून मलई टाकलेत. एवढं भारी लागतं ना काय सांगू. खाताने तर तोंडाला पाणी, तुम्हाला बघूनच तोंडाला पाणी येते असं आहे का नाही. बघा खाताने एवढं भारी वाटतं ना. एक वेळ घसा खराब होईल, पोट भरण पण मन भरणार ना असला भारी गोळा आहे राव. खरंच A1 आहे. एकटेच खाता इकडे घे जरा पुढे घे. खालती नाही खात हा ना तेवढा भारी गोळा आहे. हां हो आज का वाटला तुला गोळा. 2 दिवस झाले म्हणते गोळा पण का. मज्जा हां ना पगार झालाय. हां बरोबर. मला आण ना नाही देत. 20 रुपयाला दे ना. नाही देत. दे ना पण 20 रुपये दे ना त्याला मला इथे. काहीच एवढा 150 रुपयाला गोळा आहे पण ड्रायफ्रूट काजू बदाम बघू शकता याच्यात लई आहे. आणि मलाही खायचे असेल ना तर एक्स्ट्रा 20 रुपये देऊ ना मग काय. पण भारी आहे मग. आपण पाप नाही केलं. टेस्टला पण मस्त लागला आहे. शेवाया बिवाया एकदम ओके विषयच ना नाही हो. इथं हेच ते दुकान जिथं तुम्हाला असा स्वादिष्ट गोळा खायला मिळेल. रेल्वे दाखव. ये ना. किती गर्दी आहे बघा. सगळ्या टू व्हीलर आहे ना इकडंच खाऊ गल्लीला आलेले आहेत सगळ्या अशी. धन्यवाद. नाव काय तुझं. अभिषेक. धन्यवाद अभिषेक. धन्यवाद अभिषेक. अशी माणसं विसरून जमत नाही तुमच्यासारखे. दिसला हां ना मग काय. मी एवढा आजारी आहे जर्किन घालून आलो आहे पण म्हणलं मित्र एवढ्या आग्रहाने म्हणतो आहे खा तर खायचं होय. मित्राला आहे का जाणीव ह्या एवढं सॅक्रिफाईस केलं मी. आधी नव्हती ना आता नाही. हां ना परत म्हणेन तू काय केलं माझ्यासाठी. मग खोकला दे हो का. तरी मी खातो याच्यासोबत गोळा. फुकट असलं तू काही खायचं कधी खायचं. आता येणार ना ब्लॉग भेटू. टाकणार ना मला काय नाही वाटत भाऊ मी टाकणार सगळं. मित्रांनो मी फुकट गोळा खाल्ला आहे ॲग्री करतो पण ह्या गोळ्या एवढा भारी ना याच्यासाठी खोकला काय सर्दी खोकला झालं तरी खायला येईल एवढं भारी. 50च्या गोळ्या खायच्या. हां 50च्या गोळ्या खाईन पण 150चा गोळाच खाईन एवढं भारी गोळा आहे. आता तरी आण ना मला याच्यात. मला अंडा बघा मला या नाही चाललं बघू आता कसं दिसते मला. आता घेऊन काय दिलं रे हे बघा. एक्स्ट्रा मलाईमध्ये चीज आहे काय नाही मग. हां गोड. आणि हे बघा मलाई एक्स्ट्रा मलाई 20 रुपये द्यायचे. 30 बघा बाहेर लागते म्हणजे लागत नाही चांगलं. एकच नंबर राडा आहे. आय लाईक इट. रबडी प्यायला लागतं आहे ना. गोड रबडी आयला दुपार तोंडापाशी नेऊ खातो मी कसं खायचं. बायकोने बघितलं बायको खळू ना मला. एका ताटात जेवतोय आम्ही. बायकून तू तर काहीच ट्रेन आलेली आहे आवाज येत असेल मी नाही दाखवणार. नाही खरंच बोगस लागते म्हणलं तुला नको आणू ऐकत नाही मग. सुपडा साफ सगळा सुपडा साफ केला आहे झालं खाऊन. चलो आता घर पे खाऊन झाले. कुठं घुसले काय घेते काय माहिती आता. ए काय घेतो हा. MK बेल्ट आणि ॲक्सेसरीजमधून भाऊची नवीन खरेदी बेल्ट घेतला भाऊने आता मला हो करते बरं पैसे आल्यापासून. चलो गाईज फायनली गोळा खाल्लेला आहे. मस्त गोळा होता एकदम. बदाम काजू मलाई शेवाया सगळं टाकून मस्तपैकी गोळा होता. मग काय होतं किसलं होतं त्याने काय ते काय म्हणतात त्याला. चीज नाही मग खवा हां खवा खिसून टाकला होता. असं हे अचानक आमचं गोळ्याचं प्लॅनिंग झालं. बरं ते खाल्लं तर भाऊ गप नाही वाचला. भाऊ काय म्हणला मला बेल्ट घ्यायचा आहे म्हणून मग त्याला बेल्ट घेतला मस्तपैकी.
मग काम करून करून हा ना काम करून करून पॅन्ट गाळायला लागले बिचाऱ्याचे पोट कमी झाले आणि मग ते आता झालं घेतलंय आता अजून एक चप्पल खरेदी करायची आपल्याला तिकडं जायचं पिंपरीतलं सगळ्यात छोटं मार्केट जे असतं ना नाही स्वस्त मार्केट तिथं जाऊयात आता आपण चप्पल खरेदी करायला मलाच घ्यायची लय बेकार गाडी चालवतो कुणाच्या गाडीवर बसा पण या तामानीच्या गाडीवर नाही बस लय बेकार गाडी चालवतो कसं आहे PCMC बघा संध्याकाळचं बघा मेट्रोचा ब्रिज कसलं साजावले याला बोलतात सिटी पिंपरी चिंचवड